या सगळ्या राजकीय हालचालींच्या खऱ्या मास्टर माइंड सुनेत्रा पवार आहे. 3 डॉट जोडते म्हणजे तुम्हाला हा खेळ सगळा लक्षात येईल. अजित पवारांचे निधन तारीख 28 जानेवारी, अंत्यसंस्काराची तारीख 29 जानेवारी, विलिनीकरणावर चर्चा 29 ते 30 जानेवारी आणि त्याच दिवशी शरद पवारांचं स्टेटमेंट. पुढची तारीख 30 जानेवारी. सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली. 31 जानेवारी एनसीपी विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ. तारीख 3 फेब्रुवारी पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती. तारीख 10 फेब्रुवारी राज्य सचिवालयात मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आणि पहिल्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. तारीख 10 फेब्रुवारी अजित पवारांचा घात केलाय, पहिला आवाज रोहित पवारांनी उठवला. सुनेत्रा पवारांची कार्यकर्ते